रामकृष्ण हरी माऊली. संत ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली ही कथा सांगणार आहे. चांगदेव नावाचे एक महान योगी तापी नदीच्या काठी राहत असत. 1400 वर्षाच्या दीर्घ तपाने त्यांच्या तोंडावर तेज दिसे. ते योगी असून सिद्धी यांना सहज प्रसन्न होई. पण त्याच ठिकाणी अहंकाराचा वास होता. आळंदीच्या ज्ञानेश्वराच्या दिव्यत्वाची आणि अलौकिकताची ख्याती सर्वत्र पसरली होती. रेड्याकडून वेद बोलवलेचा प्रसंग मी डोळ्यांनी पाहिला. ना भूतो ना भविष्याती अशापैकी तो होता असे एकाने सांगितले. चांगदेवाच्या शिष्याचा यावर विश्वास बसेना. खुद्द चांगदेवांनाही याचा विस्मय वाटला. त्याने लगेच खरे काय ते जाणून घेण्याकरिता समाधी लावली. तेव्हा त्यांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश आळंदीत अवतरले आहेत असे दृश्य दिसले. त्यांना आनंद झाला आणि त्यांची भेट घेण्याची उत्कंठा त्यांनी दर्शवली. पण चांगदेव महाराजांनी कमीपणा पत्करून आपण होऊन भेटीस जाणे योग्य नाही असा सल्ला त्यांच्या शिष्यांनी दिला. लगेच अहंकारी चांगदेव बिथरले. त्यांच्या मनात चलविचल सुरू झाली. अखेरीस त्यांनी जाण्याचा बेत फिरवून आधी पत्र पाठवण्याचे ठरविले. पत्र लिहिण्यास शिष्य बसला. महाराज, मायना काय लिहू? शिष्याने विचारले. लिही, चिरंजीव ज्ञानेश्वर यास. पण थांब जरा, असे चांगदेव बोलले. का? अरे, तो आपल्या कर्तृत्वाने आणि दिव्यत्वाने मोठा आहे ना. मग काय लिहू? की तीर्थस्वरूप ज्ञानेश्वर यास. महाराजांनी सांगितले. यावर ज्ञानेश्वर वयाने खूप लहान होते. अवघं 14 वर्षाचं पोर. त्याला तीर्थस्वरूप कसे लिहावे अशी शंका शिष्याने प्रदर्शित केली. बरोबर आहे तुझं म्हणणं, असं चांगदेव म्हणाले. पण लिहावे काय हे काही त्यांना सुचेना. मग शेवटी त्यांनी कोरा कागदच ज्ञानेश्वराकडे पाठवण्याचे ठरवले. कोरा कागद? शिष्याने प्रश्न केला. होय, कोरा कागदच. पाहूया तो काय समजतो ते. अहंकारी चांगदेवाने उत्तर दिले. कोऱ्या कागदाचे पत्र घेऊन चांगदेवाचे शिष्य आळंदीस येऊन पोहोचले आणि आणलेले पत्र ज्ञानेश्वरांना देणार इतक्यात ज्ञानेश्वरांनी प्रश्न केला. काय, चांगदेवांनी कोराच कागद पाठविला? पत्र न बघता ज्ञानेश्वरांनी काढलेले उद्गार ऐकून शिष्य अगदी चकित होऊन गेला. मुक्ताईने पत्र पाहिल्यावर ती हसू लागली. कोणाला हसतेस ग आणि का? ज्ञानोबांनी विचारले. चांगदेवाला, दुसरे कुणाला? हसू नको तर काय करू? 14 वर्ष तपश्चर्या करून पुन्हा हा कोराच्या कोराच. यावर सर्वांनी स्मित हास्य केले. निवृत्तीनाथाच्या सांगण्यावरून ज्ञानदेवांनी चांगदेवांना उत्तर लिहिले. हे उत्तर 65 ओव्यात आहे, म्हणून चांगदेव 65 असे म्हणतात. हे उत्तर घेऊन शिष्य निघाले. एकंदर प्रकार पाहून त्यांना मोठा अचंब वाटला. इकडे चांगदेव अगदी अस्वस्थ झाले होते. व्याकुळ होऊन शिष्याची ती वाट बघत होते. इतक्यात शिष्य आले. त्यांनी आपल्या चांगदेव महाराजांच्या हातात ज्ञानेश्वरांनी लिहिलेले उत्तर दिले. चांगदेवांनी पत्र वाचले. पत्रातील नुसती अक्षरे वाचली, पण अर्थबोध काही होईना. त्या ओव्यातून ज्ञानदेवांनी आत्मबोधाचे विवरण केले होते. चांगदेव या विषयात अज्ञच. मग त्यांना अर्थबोध कसा होणार? थोडा विचार करून ज्ञानेश्वराची गाठ घेण्याचे त्यांनी ठरवले.
चांगदेवाचा अहंकार अद्याप कायम होता. आपले ऐश्वर, आपली योग्यता, आपले सामर्थ्य याचा दिमाग दाखवण्याकरिता मोठ्या संभ्रमाने निघाले कसे. तो देखावा असा. एका अकराळ विक्राळ अशा वाघावर सहज बसलेली चांगदेव महाराजांची भव्य व उग्र मूर्ती. मस्तकावर जाडजूड जटा, लाल डोळे, एका हातात त्रिशूळ, दुसऱ्या हातात पिवळ्या धम्मक सापाचा लांब सडक चाबूक आणि 1400 शिष्याचा बरोबर तांडा. शेकडो शंखांचा निनाद ही मिरवणूक आगेकूच करीत होती. आळंदी जवळ येताच चांगदेव महाराजांच्या आगमनाची वार्ता ज्ञानेश्वरास देण्याकरिता शिष्य पुढे धावले. वेळ सकाळची होती. घराच्या एका भिंतीवर ज्ञानेश्वर आणि निवृत्तीनाथ यांच्यात सुखसंवाद चाललेला होता. सोपान व मुक्ताबाई तेथेच त्यांच्याजवळ ऊन खात बसली होती. चांगदेव महाराज मोठे अधिकारी, योगी व तपस्वी आपल्या भेटीस येत आहेत हे कळताच आपणही काही अंतर त्यांना सामोरे गेले पाहिजे असे निवृत्तीनाथाने सुचविले. मुक्ताई म्हणाली, पण आपण कसे जायचं? यावर ज्ञानोबा उद्गारले, अगं तुला का काळजी? ही भिंतच नेईन की आपल्याला. असे म्हणून त्यांनी भिंतीला सुचविले. चला भिंतीबाई पुढे सरा असे म्हणताच भिंत चालू लागली. चांगदेव मोठे योगी वाघ, सर्प इत्यादी प्राण्यांवर त्यांनी हुकूमत चालवली होती. पण निर्जीव व जड अशा दगडामातीच्या भिंतीवर सत्ता चालविलेली पाहून चांगदेव आश्चर्यचकित झाले. त्यांचा अहंकार पार गळाला. वाघावरून तत्काळ त्यांनी उडी मारली आणि धावत जाऊन ज्ञानेश्वरांचे पाय धरले. ज्ञानेश्वरांची योग्यता ओळखून त्यांच्या चरणी ते लीन झाले. चांगदेवाचा गर्व-ज्वर खाडकन उतरला आणि चांगदेवाच्या संगतीत त्याने आत्मानंदाचे सुख मिळवले. रामकृष्ण हरी माऊली. कथा आवडल्यास लाईक, कमेंट करा. कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा.